इयत्ता 8वी गणित एकचल समीकरणे. संख्येसाठी अक्षराचा वापर. समीकरणात एखाद्या संख्येसाठी अक्षर वापरले जाते. समीकरण संतुलित राहील अशी त्या अक्षराची किंमत शोधायची असते. अशा अक्षराला चल असे म्हणतात. समीकरणाची उकल. चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात. समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणातील चलाची किंमत काढणे म्हणजेच त्याची उकल शोधणे असते. संतुलित समीकरण. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित राहते. दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे. उदाहरणार्थ 3x - 20 = 100. येथे समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये अधिक 20 केले असता 3x = 120 हे समीकरण होते. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 3 ने भागले असता x = 40 ही उकल मिळते. दोन्ही बाजूंमधून समान संख्या वजा करणे. उदाहरणार्थ 4x + 20 = 100. येथे समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून वजा 20 केले असता 4x = 80 हे समीकरण मिळते. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 4 ने भागले असता x = 20 ही उकल मिळते. दोन्ही बाजूंना समान संख्येने भागणे. उदाहरणार्थ 8m = 168. येथे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 8 ने भागले असता m = 21 ही उकल मिळते. दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. उदाहरणार्थ m/9 = 25. येथे समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 9 ने गुणले असता m = 225 ही उकल मिळते. दोन्ही बाजूंची अदलाबदल करणे. येथे उदाहरण सोडवताना तिरकस गुणाकार करून समीकरण मांडले. नंतर समान चल असलेले पद समीकरणाच्या एका बाजूने घेऊन समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 4 ने भाग दिला असता m = -5/4 ही उकल मिळते. एकचल समीकरणाची उकल काढताना कधीकधी समीकरण सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंवर एकापेक्षा जास्त क्रिया कराव्या लागतात. एकचल समीकरणाची शाब्दिक उदाहरणे पाहू. उदाहरणार्थ आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 35 वर्षांनी जास्त आहे. 10 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 3/8 होईल तर मुलाचे वय काढा. आता उदाहरणात दिलेली माहिती लिहा. समजा मुलाचे वय बरोबर x म्हणून आईचे वय बरोबर x + 35. 10 वर्षानंतर होणारे गुणोत्तर x + 10 / x + 45 = 3/8. तिरकस गुणाकार करून 8 गुणेला x + 10 = 3 गुणेला x + 45 हे समीकरण होईल. म्हणून 8x + 80 = 3x + 135. समान चल असलेल्या बाजूंची अदलाबदल करून 8x - 3x = 135 - 80. 5x = 55 हे समीकरण होईल. दोन्ही बाजूंना 5 ने भाग देऊन x = 11 वर्ष मुलाचे वय हे उत्तर मिळते. अशा प्रकारे उदाहरणांचा सराव करा.